तर भाजपच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचलेले आहेत। चांगले दिवस आल्यानं जर आपण जुन्या काळातला संघर्ष विसरतोय असं झालं तर भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण ते काय असा सवालही गडकरींनी उपस्थित केलाय। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहे। दिनेश, कसा अन्वयार्थ काढता येईल गडकरींच्या या म्हणण्याचा? आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत। गडकरींच्या जे मनात असतं तेच त्यांच्या मुखातून बाहेर येतं आणि गडकरींची जी विदर्भातली स्टाईल आहे ती अनेकदा त्यांनाही अडचणीत आणते। ते मनमोकळेपणाने त्यांची मनं मांडतात, कुठचीही भीडभाड न ठेवता ते मतं मांडतात आणि त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत। विशेषतः विरोधी पक्ष, केंद्रातला विरोधी पक्षही त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचा चाहता आहे। खुद्द राहुल गांधी हे सुद्धा गडकरींचं कौतुक करत असतात। सध्या गडकरींचं पणजीतलं भाषण, प्रदेश कार्यकारिणीतलं पणजीतलं भाषण चर्चेचा विषय ठरलेला आहे। गडकरी यांचं बौद्धिक या भाषणात त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि त्या पदाधिकाऱ्यांना अनुभवायला मिळालं। एका अर्थानं गडकरी यांनी त्यांच्या मनातली खंत या भाषणातून व्यक्त केली आहे का, किंवा त्यांची जी राष्ट्रीय राजकारणात विशेषतः पक्षाच्या केंद्रीय राजकारणात जी घुसमट होते आहे ती व्यक्त केली आहे का? गडकरींनी सध्याच्या भाजपच्या वाटचालीविषयी हे केलेलं भाष्य आहे का, असे मुद्दे या निमित्तानं चर्चेस येऊ लागलेले आहेत। गडकरींनी भाषणात मांडलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत। भविष्यात चांगले दिवस आले तर आपण जुन्या काळातील संघर्ष विसरत आहोत, म्हणजे त्यांनी हा मुद्दा मांडताना अटल बिहारी वाजपेयी आणि अन्य नेत्यांनी जो संघर्ष करत ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले त्या संदर्भातलं उदाहरण देताना हा उल्लेख केलेला आहे। त्यात वाईट दिवसांमध्ये आनंद असतो आणि चांगल्या दिवसांमध्ये खूप दुःख होतं, घरं बर्बाद होतात, असंही गडकरींनी या भाषणात म्हटलेलं आहे। यश आणि समृद्धतेच्या काळात सुख टिकवणं कठीण असतं, म्हणजे आता जे भाजपला दिवस दिसत आहेत एक मोठा संघर्ष भाजपनं पाहिलेला आहे आणि 2014 पासून जे बहुमतातलं सरकार भाजपला बघायला मिळालं, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालं, पण आता जो यश आणि समृद्धतेचा काळ आहे त्यामागे एक खूप मोठा संघर्ष आहे याची आठवण गडकरी यांनी या भाषणात करून दिली। त्यांनी आणखी मांडलेला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या पार्टीतील संस्काराला शॉर्टकट नाही। अडवाणीजी नेहमी म्हणायचे की वी आर पार्टी विथ डिफरन्स। भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय आहे, आपलं वेगळेपण कशात आहे? ज्यांच्या नाराजीतून लोकांनी आपल्याला निवडून दिलं तेच काम जर आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आणि आपल्या येण्यात फायदा नाही। म्हणजे असं म्हणता येईल की अलीकडच्या काळात गेल्या 10 वर्षात जे आरोप प्रत्यारोप झाले किंवा ज्या यंत्रणांचा वापर झाला, अनेक वेगळ्या पक्षातल्या लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना आरोप करून पक्षात घेतलं गेलं। जसं काँग्रेसच्या काळात चालायचं की यंत्रणांचाही वापर व्हायचा, पण आता एक असा मुद्दा आहे की हा यंत्रणांचा वापर भाजपच्या काळात जास्त होतो आहे आणि तसंच जर आपण करणार असू तर काँग्रेस जाणं आणि आपलं येणं यात फायदा काय, असं गडकरींनी म्हटलं आहे का, असा मुद्दाही या निमित्ताने व्यक्त होऊ लागलेला आहे। गडकरींची राष्ट्रीय राजकारणात होत असलेली घुसमट हा नेहमी राजकारणात चर्चेचा विषय राहिलेला आहे। अलीकडच्या काळातलं जर उदाहरण बघितलं की भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत जी पहिली यादी प्रसिद्ध झाली त्यात गडकरींना स्थान मिळू शकलं नव्हतं, दुसऱ्या यादीत त्यांचं नाव आलं, तर हा भाजपच्या अंतर्गत राजकारणामधला काही डावपेचांचा भाग आहे का? गडकरींना जाणीवपूर्वक असं पहिल्या यादीत डावललं गेलं का? असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले होते आणि त्यावेळेसही हा चर्चेचा मुद्दा राहिला होता। गेल्या 10 वर्षात गडकरींची एकूण जी वाटचाल केंद्रीय राजकारणातली असेल आणि त्यांची घुसमट, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा हे अनेकदा चर्चेचा विषय राहिले आहेत आणि प्रदेश कार्यकारिणीत गडकरींचं भाषण हेही आता पक्षांतर्गत आणि माध्यमांमध्येही चर्चेचा विषय बनलेला आहे। या निमित्तानं काय नेमकी पुढच्या राजकारणात डेव्हलपमेंट घडते, जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ नवस्थापन होत होतं त्यावेळेसही गडकरी यांना त्यांचं सेम खातं मिळणार का याविषयीची चर्चा होती। त्यामुळे अनेकदा भाजपचं केंद्रीय राजकारण असेल किंवा राष्ट्रीय राजकारण असेल, गडकरी हे नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत। मात्र दिनेश, या कानटोचणीनंतर सध्या भाजपचं केंद्रीय वर्तमान काळातलं नेतृत्व आणि भाजपचं महाराष्ट्रातलं नेतृत्व यांच्याकडनं काही प्रतिक्रिया मिळू शकल्या आहेत का?
नाही, यावर अद्याप प्रतिक्रिया आलेल्या नाहीयेत. परवा गोव्यात पणजीत हा कार्यक्रम झालेला आहे. पणजीतल्या प्रदेश कार्यकारिणीच्या भाषणात गडकरींनी हे त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत. या भाषणात गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये ज्या योजना आल्या किंवा जो विकास झाला त्याचं कौतुकही केलेलं आहे. पण त्यांनी जे कान टोचले आहेत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाबद्दल असं म्हटलं जाते, कारण संपूर्ण रोख हा भाजपची गेल्या 10 वर्षातली वाटचाल, जो मागचा नेत्यांनी केलेला संघर्ष असेल आणि आता भाजपला दिसलेले चांगले दिवस असतील आणि त्यात आपण हा संघर्ष विसरतो आहोत ठीक आहे असा उपस्थित केलेला मुद्दा असेल. साहजिकच कदाचित पक्षात या अंतर्गत चर्चा असू शकेल, केंद्रीय भाजपात चर्चा असू शकेल, पण सध्या तरी यावर कोणी भाष्य केलेलं नाही. पण पुढच्या काळात विरोधक हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित करू शकतात आणि पुन्हा एकदा गडकरींच्या स्पष्ट वक्तेपणाचं विरोधी पक्ष कौतुक करू शकतो. पण यात गडकरींची अडचण वाढू शकते. त्यांची केंद्रीय राजकारणात आणखी त्यांना वेगळ्या पद्धतीनं राजकारणाला सामोरं जावं लागू शकतं. नक्कीच दिनेश, धन्यवाद या सविस्तर विश्लेषणाबद्दल.